नमस्कार. आरजी लर्निंगमध्ये तुमचे स्वागत. आज आपण प्रकरण 3 उपयोजित इतिहासाच्या पहिल्या भागाचा अभ्यास करणार आहोत. सर्वप्रथम आपण बघूया इतिहास म्हणजे काय? भूतकाळात घडलेल्या घटनांचा व घडामोडींचा केलेला अभ्यास म्हणजेच इतिहास होय. परंतु बरेच जण बोलतील, भूतकाळातील घटनांच्या अभ्यासाची आम्हाला गरज तरी काय? कारण आम्ही जगतोय वर्तमान काळात आणि आम्हाला घडवायचं आहे भविष्यकाळ. नाहीतरी आपल्याकडे एक म्हण आहेच ना, माणसाने पुढे-पुढे चालत राहावे, मागे डोकून पाहू नये. मग या इतिहासामध्ये नेमक्या भूतकाळातील कोणत्या घटनांचा अभ्यास करायचा असतो? तर भूतकाळातील चांगल्या व वाईट दोन्ही प्रकारच्या घटना आमच्यापर्यंत इतिहास पोहोचवतो. त्यातील चांगल्या घटनांचे अनुकरण करायचे असते, तर वाईट घटना टाळायच्या असतात. उदाहरणार्थ, स्वातंत्र्य संग्रामात अनेक समाजसुधारक, धर्मसुधारक, क्रांतिकारक, स्वातंत्र्य सेनानी यांनी तन, मन, धन एकत्र करून राष्ट्रव्यापी लढा उभा केला व ब्रिटिशांना देश सोडून जाण्यास भाग पाडले. त्यांनी कधी स्वतःच्या स्वार्थाचा, कुटुंबाचा विचार नाही केला. त्यांना एकच ध्यास लागला होता, तो म्हणजे माझी भारत माता पारतंत्र्यात आहे आणि मला तिला स्वतंत्र करायचे. म्हणजेच त्यांच्यामध्ये असलेले देशप्रेम, राष्ट्रभक्ती, राष्ट्रवाद ही मूल्ये आजच्या विद्यार्थ्यामध्ये नको का यायला? आणि म्हणूनच इतिहासात या चांगल्या गोष्टी सुद्धा दिलेल्या असतात, की ज्याचा वर्तमान काळात सुद्धा फायदा होतो. अनेक मूल्य विद्यार्थ्यांच्या मनावर रुजवली जातात. इतिहासामध्ये बऱ्याच वाईट घटना सुद्धा त्या ठिकाणी दिलेल्या असतात. उदाहरणार्थ सांगायचं म्हटलं, तर बरीच युद्ध झाली, महायुद्ध झाली, लढाया झाल्या. पूर्वीचे राजे महाराजे सतत त्या ठिकाणी लढाई युद्ध करत असत. त्यातून कुठला फायदा झाला हो? तर मारली गेली ती माणसं, नुकसान झालं ते संपत्तीचं आणि अपव्यय झाला तो वेळेचा. हे काहीच लागलं नाही. मग अशा लढाया लढणं किंवा युद्ध करणं किंवा महायुद्ध होणं हे किती घातक आहे. त्यातून कसा पैसा, वेळ हे सर्व वाया जातं, खर्च होतं. त्याचे वाईट परिणाम इतिहासाच्या पुस्तकातून आजच्या विद्यार्थ्यांपर्यंत दिले जातात. त्यातून आजचा विद्यार्थी शहाणा होतो आणि युद्ध नको, लढाई नको, तर चर्चेच्या मार्गाने प्रश्न किंवा समस्या सोडवण्यावर भर देतो. म्हणजेच इतिहास आजच्या विद्यार्थ्याला, आजच्या व्यक्तींना शहाणं बनवतो. म्हणूनच इतिहासाची गरज आहे. आता या प्रकरणाचं नाव आहे उपयोजित इतिहास. उपयोजित इतिहास म्हणजे काय? हे आपण या ठिकाणी नेमकं बघूया. उपयोजित इतिहास म्हणजे भूतकाळातील घटनासंबंधीचे जे ज्ञान इतिहासाद्वारे प्राप्त होते, त्याचा वर्तमान व भविष्यकाळात सर्व लोकांना कसा उपयोग होईल याचा विचार ह्या विषयाद्वारे केला जातो. म्हणजेच बघा ना, उपयोजित इतिहास म्हणजे काय? भूतकाळातील ज्या घटना घडलेल्या आहेत, आत्ताच मी तुम्हाला प्रस्तावनेमध्ये सांगितलं. त्या सर्व घटनांचं ज्ञान इतिहासाद्वारे आजच्या वर्तमान काळात प्राप्त होतं. मग त्या ज्ञानाचा सध्याच्या म्हणजे वर्तमान काळात आणि पुढील येणाऱ्या म्हणजे भविष्य काळात कसा उपयोग करून घेता येईल याचा विचार इतिहासाद्वारे केला जातो. आणि त्याचा उपयोग भविष्य काळात लोकांना होण्यासाठी काय-काय करावं हे ह्या प्रकरणामध्ये सांगितलेलं आहे. आता त्यामध्ये इतिहासाचा उपयोग हा प्रत्येक शाखेत होत असतो. जसं तत्वज्ञान आहे, विज्ञान आहे, त्याचप्रमाणे तंत्रज्ञान आहे, त्यासोबत उद्योगधंदे आणि व्यापार आहे, व्यवस्थापन शास्त्र आणि कला आहे. या आजच्या शाखा आहे. या आजच्या संशोधन पद्धती आहे. परंतु या प्रत्येक संशोधन पद्धतीला, ह्या प्रत्येक शाखेला स्वतःचा असा एक इतिहास असतो. आणि या इतिहासाचा त्या ठिकाणी त्या भूतकाळातील ज्ञानाचा आजच्या काळात कसा उपयोग होतो, हे सुद्धा उपयोजित इतिहासाद्वारे सांगितलेले आहे. उपयोजित इतिहास म्हणजे अजून त्याची सविस्तर व्याख्या स्पष्ट करूया. उपयोजित इतिहासाला एक संकल्पना वापरली आहे, जणांसाठीचा इतिहास. म्हणजे पब्लिक हिस्ट्री बघा, पब्लिक हिस्ट्री असा पर्यायी शब्द वापरलेला आहे. आणि पर्यायी शब्द हा जो वापरलाय त्यातून लक्षात येतं, की त्याचा उपयोग हा सध्याच्या वर्तमान काळात कसा त्या ठिकाणी किंवा भविष्य काळात लोकांना कसा होणार आहे, हे त्यामध्ये सांगितलेलं आहे. मग हे सांगण्याच्या आधी आणखी एक मुद्दा ते आपण अभ्यासूया. या उपयोजित इतिहासासंदर्भात किंवा इतिहासाबद्दल अनेक लोकांच्या मनामध्ये गैरसमज असतात, की इतिहासाची आम्हाला नेमकी गरज काय? जसं की मी आत्ताच बोललो, इतिहास काय तर बाबा भूतकाळातलं ज्ञान फक्त देतो. आम्ही तर जगतोय वर्तमान काळात. आम्हाला घडवायचं आहे तर भविष्य काळ. मग इतिहासाची गरज आम्हाला काय?
इतिहासाची गरज फक्त इतिहासाचा अभ्यास करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच आहे. दैनंदिन जीवनात इतिहासाचा आम्हाला काय उपयोग होणार आहे? किंवा एक आमची आर्थिक बाजू सांभाळण्यासाठी एक उत्पादक म्हणून काय त्या ठिकाणी इतिहासाचा आम्हाला उपयोग होणार आहे? जसं आम्ही सायन्स घेतलं तर मेडिकल आणि इंजिनिअरिंग करू शकतो. आणखीन पुढे काही म्हणजे कला किंवा काही क्षेत्रामध्ये उद्योग केले तर वेगळ्या क्षेत्रात नोकरी मिळू शकते. मग याचा आम्हाला उपयोग काय? असे अनेक गैरसमज आहेत. पण या गैरसमजावर मात करण्यासाठी तो भूतकाळातला इतिहास किंवा त्यामध्ये असणारं जे ज्ञान आहे, ते वर्तमान काळातील जीवनसरणीशी जोडण्यासाठी प्रयत्न केले जातात आणि त्यातून इतिहासाची एक नवीन शाखा तयार होते. भूतकाळातला ज्ञान वर्तमान काळात जोडणे त्यालाच बोलतात जणांसाठी इतिहास. म्हणजे पब्लिक हिस्ट्री म्हणजेच उपयोजित इतिहासाला अप्लाइड हिस्ट्री असं सुद्धा म्हणतात. अलीकडच्या काळात परदेशातील अनेक विद्यापीठामध्ये जणांसाठीचा इतिहास याचे अभ्यासक्रम शिकवले जातात. तसे उपक्रम सुरू केलेले आहे. भारतात सुद्धा बंगलोरला म्हणजे बंगळुरू इथे सृष्टी इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन अँड टेक्नॉलॉजी या संस्थेत सेंटर फॉर पब्लिक हिस्ट्री हा एक वेगळा विभाग तिथे सुरू केलेला आहे आणि त्यातून इतिहासाचे प्रकल्प आणि संशोधनाचं काम त्या ठिकाणी चालत असतं. जसं की आता मी म्हटलं, की इतिहासाची आम्हाला गरज काय? उपयोग काय? तर त्याचं परत एक उदाहरण मी देईल, म्हणजे तुम्हाला ही संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे लक्षात येणार आहे. उपयोजित इतिहासाद्वारे आपल्याला भूतकाळातलं ज्ञान येतं आणि त्याचा वर्तमान काळात आणि भविष्य काळात उपयोग होतो, असं आपण आता बोलतो आहोत. तर वर्तमान काळात अनेक सामाजिक आव्हानं येतात, राजकीय आव्हानं येतात. त्या आव्हानावर कधी-कधी उपाय करावे लागतात. काही वेळेस चांगले असे निर्णय घ्यावे लागतात आणि हे निर्णय घेताना किंवा काही उपाय करताना आपल्याला पूर्वीचं ज्ञान हे दिशादर्शक ठरतं. विश्लेषण करणारं ते ज्ञान ठरतं. म्हणजे भूतकाळातील ज्ञानाचा वर्तमान काळात घडोघडी म्हणजे प्रत्येक वेळोवेळी आपल्याला फायदा होत असतो. म्हणजेच बघा ना, समजा आजच्या सरकारला शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची योजना आणायची. तर सरकार काय करेल? आधी 5 वर्षापूर्वी, आधी 10 वर्षापूर्वी त्या तत्कालीन सरकारने अशाच कर्जमाफीच्या योजना आणलेल्या होत्या. मग त्यांनी काय केलं होतं? त्यात कोणत्या त्रुटी राहिल्या होत्या? त्यात कोणत्या चांगल्या बाबी होत्या? याचा अभ्यास करणारच ना, तरच पुढे जाणार. किंवा समजा आता कोव्हिड-19 ची साथ आहे. मग यापूर्वी प्लेगची किंवा अमुक-अमुक रोगांच्या साथी आल्या. त्यावेळेस सरकारने काय केलेलं होतं? हा अभ्यास केलाच जातो ना. म्हणजेच जेव्हा एखादा निर्णय घेण्याची वेळ येते, एखादा त्या ठिकाणी उपाययोजना करण्याची वेळ येते, त्यावेळेस त्या ठिकाणी भूतकाळातील ज्ञान पडताळून बघितलं जातं. त्यातील त्रुटी कमी केल्या जातात आणि चांगल्या गोष्टी निवडल्या जातात आणि म्हणजेच काळातील अनुभवाचा फायदा प्रत्येक वेळेस होत असतो आणि त्यानंतरच वर्तमान काळ घडतो आणि पुढे भविष्यकाळ घडतो. म्हणून तर आपल्या घरात एखादा कार्यक्रम ठरवताना, एखादा धार्मिक विधी करताना किंवा काही संकट आलं त्यावेळेस उपाय करताना आपण बोलतो, आपल्या घरात अनुभवी व्यक्ती कोण आहे? त्यांचं मार्गदर्शन घेतो. कदाचित आपण आता आपलं वय 20 वर्ष, 22 वर्ष, कोणाचं 25 वर्ष आहे. खूप ज्ञानी, खूप शिकलेला आहे. पण त्याला त्याबद्दल इतका अनुभव नाहीये. मग शेवटी आपण 5, 50, 60, 70 वर्ष झालेल्या माणसांना विचारतो, अशा वेळेस काय केलं गेलं पाहिजे? कारण त्यांनी त्यावेळेचे सगळे अनुभव घेतलेले आहे. भूतकाळातल्या त्या घटना त्यांनी प्रत्यक्ष अनुभवलेल्या आहे आणि त्याचा उपयोग आपल्याला आत्ताच्या काळात होणार आहे. म्हणजेच या भूतकाळातील प्रत्येक ज्ञानाचा सध्याच्या वर्तमान काळात आणि येणाऱ्या भविष्य काळात उपयोग होतो आणि म्हणूनच हा इतिहास हा उपयोजित म्हणजे अप्लाइड हिस्ट्री आहे. उपयोजित इतिहासामध्ये केवळ तज्ञ व्यक्तींचा समावेश होतो असं नाहीये. म्हणजे फक्त ज्याला इतिहासाची आत्मीयता आहे, गरज आहे त्याचा समावेश आहे. तर सर्वसामान्य जे लोक आहे, त्यांना सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे या उपयोजित इतिहासात सहभाग असू शकतो. उदाहरणार्थ संग्रहालय, संग्रहालयाचे संग्रहपाल आणि कर्मचारी, त्यानंतर अभिलेखागार, व्यवस्थापक, त्यांचे कर्मचारी, प्राचीन स्थळांना भेट देणारे पर्यटक, या सगळ्यांचा इतिहासाची सहभाग महत्त्वाचा असतो. समजा पर्यटक एखाद्या स्थळाला जाऊन भेट देतात. समजा ते रायगडावर गेले. तर रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक कसा झाला असेल, ते केले नाही इतिहासात. झाली नाही इतिहासाची आवड. प्रतापगड किल्ल्याला भेट दिली, तर अफझल खानाचा वध नेमका या पायथ्याशी कसा केला असेल, म्हणजे गेले नाही इतिहासाकडे. म्हणजे झाली ना त्याच्याबद्दलची इतिहासाबद्दलची ओढ निर्माण. म्हणजेच समाजामध्ये इतिहासाची जाणीव निर्माण होते. कारण पूर्वीचे जे वारसा स्थळं निर्माण करून ठेवलेले जे ऐतिहासिक वास्तू आहे, त्या आपल्या जर शहरात असतील, आपल्या गावात असतील, आपल्या जवळच्या जिल्ह्यात असतील, तर आपल्याला वाटतं, की अरे, हे आमचे पूर्वज आहे. त्यांनी निर्माण केलेला वारसा आहे आणि आपणही त्या प्रकल्पात सहभागी होतो आणि उपयोजित इतिहासाची
आवड निर्माण होत असते. उपयोजित इतिहास आणि वेगवेगळ्या विषयावरच्या संशोधनामध्ये त्या ठिकाणी आपण बघूया की काय गरज आहे. भूतकाळात घडून गेलेल्या घटनांचा संदर्भ प्रत्येक विषयात असतो. कारण आज वर्तमान काळात दिसणारा जो मानव आहे ना, त्या मानवाच्या जीवनाची घडण काळातच झालेली आहे. भूतकाळातील घटनांवर आधारित त्याची जडणघडण झालेली आहे. म्हणजे जरी आज तुम्हाला व्यक्ती मानव म्हणून वावरताना दिसतोय, परंतु त्याच्या जीवनाची संपूर्ण जडणघडण जी आहे ना, ती भूतकाळातील ज्या घटना घडलेल्या आहेत ना, त्या घटनेवर आधारित घडलेली आहे. म्हणजे भूतकाळातल्या ज्या घटना त्यात राजकारण असेल, समाजकारण असेल, धार्मिक संघटन असेल, तत्वज्ञान, तंत्रज्ञान, विज्ञान किंवा प्रत्येक क्षेत्र असेल, त्या प्रत्येक क्षेत्रामधून त्याची जडणघडण झालेली आहे. आणि मित्रांनो, एखाद्याला जर वाटत असेल, की आम्हाला काय गरज हिस्ट्रीची, आम्हाला काय गरज इतिहासाची, आता तुम्ही कोणत्याही ज्ञानशाखा निवडा. तत्वज्ञान घ्या, विज्ञान घ्या, तंत्रज्ञान घ्या, उद्योगधंदे घ्या, व्यापार घ्या, व्यवस्थापन घ्या. या प्रत्येक शाखेला स्वतःचा असा एक इतिहास असतो आणि तो इतिहास अभ्यासल्याशिवाय आपल्याला पुढे जाताच येत नाही. अभ्यास आपल्याला प्रामुख्याने या ठिकाणी करावा लागतो. आता एक-एक शाखा आपण घेऊया. त्यात प्रत्येक शाखेच्या संशोधन पद्धतीत इतिहास कसा उपयुक्त ठरतो? एक तत्वज्ञान, फिलॉसॉफी. विविध विचारसरणीचा उगम आणि त्यामागील ज्या वैचारिक परंपरा आहे, त्या विचारसरणीच्या वाटचालीचा इतिहास समजून घेणे म्हणजे तत्वज्ञान आहे. आता बघा, प्रत्येक गोष्ट कशी तयार झाली. समजा आपण बोलतो, देवदेवतांची निर्मिती, त्यांचे केले जाणारे धार्मिक विधी, त्याचबरोबर निर्माण झालेलं निसर्गाचं सृष्टीचक्र, जगाची निर्माण झालेली उत्पत्ती, त्या संदर्भाच्या कथा, त्या संदर्भाच्या कल्पना. मग हे जे काही तत्व मांडले, हे जे फिलॉसॉफी मांडले, त्या तत्वाकडे आपल्याला त्या ठिकाणी इतिहास घेऊन जातो. आणि मूळ तत्वापासून त्या ठिकाणी त्याचा अभ्यास या ठिकाणी करावा लागतो. म्हणजेच तत्वज्ञान, फिलॉसॉफी याला सुद्धा स्वतःचा एक इतिहास आहे आणि तो इतिहास या ठिकाणी अभ्यासावाच लागतो. तरच ते तत्वज्ञान समजतं. तत्वज्ञान समजून घेताना ते कोणत्या भाषेत आलंय, त्या भाषेचाही अभ्यास करावा लागतो. उदाहरणार्थ, सॉक्रेटिसने जे तत्वज्ञान मांडलं, तो मोठा तत्ववेत्ता होता. तो नेहमी लोकांना 6 प्रश्न विचारायचा. लोकांना सुरुवातीला त्याचा रागही येत असे. परंतु या प्रश्नातून त्याने काही-काही अर्थ काढत-काढत लोकांकडून समजून घेत-घेत तत्व मांडले ना. आणि याच तत्वाचा पुढे प्लेटोने नंतर एरिस्टॉटलने अभ्यास केलाच ना. म्हणजेच त्या विषयाला सुद्धा एक स्वतःचा इतिहास आहे आणि त्याचा अभ्यास करत पुढे जावं लागतं. म्हणजेच इतिहासाची गरज पडते. त्या ठिकाणी शाखा आहे, दुसरं क्षेत्र आहे विज्ञान. आता विज्ञान म्हणजे काय? तर वैज्ञानिक शोध आणि सिद्धांत यांचा कालक्रम आणि त्या शोधामागील परंपरेची साखळी समजून घेणे. आता आज जरी आपण विज्ञान शिकायला गेलो, समजा एखादा विद्यार्थी आणि त्याने सायन्स शाखेला ॲडमिशन घेतलं किंवा तो म्हटला, की मला इतिहासात नाही रस आहे, मला फक्त सायन्समध्ये फक्त मला बाष्पशक्तीचा शोध वगैरे, वगैरे याच्यावर अभ्यास करायचा आहे. कर तू बाष्पशक्तीचा अभ्यास. पण तुला शेवटी बाष्पशक्तीचा शोध जेम्स वॅट या शास्त्रज्ञाने लावला, इथपर्यंत जावंच लागणार आहे. तोपर्यंत तुला बाष्पशक्तीबद्दल किंवा त्याचं अधिकचं ज्ञान नाही मिळणार आहे. म्हणजे प्रत्येक शोध हा आधी लागलेला आहे. त्याच्या आधारे नवे-नवे सिद्धांत मांडत गेले. म्हणजे या सिद्धांतांची, या नियमांची एक भूतकाळातली एक साखळी, एक चेन आहे आणि तिथपर्यंत ती साखळी समजावून घ्यावी लागते आणि यासाठी इतिहासाचा इतिहास हा अभ्यासावाच लागतो. आणि विज्ञानात नवे-नवे शोध नेहमीच लागत राहतात. कारण गरज ही शोधांची जननी आहे, असं आपण अनेकदा म्हणतो आणि खरंच आहे विद्यार्थी मित्रांनो. गरजेतून शोध लागतात. ते जसं की पूर्वी व्यक्ती प्रवासाचं साधन म्हणून पायी जायचा फक्त. नंतर तो काही प्राण्यांच्या पाठीवर बसून गेला. नंतर तो घोडागाडी, बैलगाडी यासारख्या साधनांचा वापर केला. नंतर सायकल आली. सायकल आल्यानंतर त्याला कळलं, की अरे पायडल मारावा लागतो, जास्त ऊर्जा जाते. मग मोटरसायकल, स्कूटर वगैरे आली. तिथे त्याला कळलं, की हवा लागते. तर 2च माणसं त्यावर प्रवास करू शकतात. मग त्या ठिकाणी फोर व्हीलर गाडी आली. नंतर त्या ठिकाणी ट्रेन आले, एरोप्लेन आले. म्हणजे माणूस कुठे थांबतच नाहीये. एक शोध लावला, त्याच्यात काही कमतरता जाणवली, की पुढचा शोध लावायला तो लगेचच त्या ठिकाणी तयार असतो आणि गरजांची पूर्ती आणि जिज्ञासा म्हणजे मानवाला निर्माण झालेली गरज आहे आणि जिज्ञासाचं समाधान या करण्यातून माणसाने विज्ञानात नवे-नवे शोध लावलेले असतात आणि या सर्व शोधांचा, त्या शोधामध्ये असणाऱ्या वैज्ञानिक ज्ञानांचा उपयोग करून गेला जातो. कारण जे ज्ञान आहे ते आधीच म्हणजे आत्ताचं ज्ञान पूर्वीच्या ज्ञानावर आधारलेलं असतं. ते आधीच्या ज्ञानावर आधारलेलं असतं.
कोणी आत्ता एकदम अभ्यास करणार नाही. समजा एखादा जर म्हटला, की मी आत्ता त्या ठिकाणी एक चांगला लेटेस्ट लॅपटॉप तयार करतो किंवा ते बनवायला एखादा कॉम्प्युटर इंजिनिअरिंगवाला मुलगा गेला. पण त्याला आधीची आलेली जे सगळे आहे, समजा Windows 8 आहे, Windows 7 आहे, त्याबद्दलची सगळी माहिती घेतल्याशिवाय त्याला इथे पुढे काही नवीन सॉफ्टवेअर किंवा काही प्रोग्रामिंग नीट करताच येणार नाही. म्हणजेच पूर्वीच्या ज्ञानाचा उपयोग होत असतो, हे या ठिकाणी लक्षात येतं. तंत्रज्ञान. तर तंत्रज्ञान म्हणजे काय? आणि ते आधी मी विज्ञान म्हणजे काय सांगतो बघा. विज्ञान म्हणजे निसर्गातील असलेल्या ज्ञानाचा शोध घेणे म्हणजे विज्ञान. त्या ज्ञानाचा व्यवहारात उपयोग करणे म्हणजे तंत्रज्ञान. तर विज्ञान म्हणजे फक्त ज्ञान मिळवणे. त्या ज्ञानाचा प्रत्यक्ष व्यवहारात उपयोग करणे म्हणजे तंत्रज्ञान म्हणजे टेक्नॉलॉजी. जसं एक उदाहरण देतो. जेम्स वेटने बाष्प शक्तीचा शोध लावला, हे होतं विज्ञान. बाष्पामध्ये शक्ती, वाफेत शक्ती आहे. पण स्टीफन्सनने त्याचं रेल्वेचं इंजिन तयार केलं, हे होतं काय? तंत्रज्ञान. हेच त्या वाफेचा उपयोग आहे, वाफेला शक्ती आहे, फक्त पुस्तकात लिहून पडलं असतं तर? फक्त ते बंदिस्त राहिलं असतं तर काय उपयोग त्या विज्ञानाचा? पण त्या विज्ञानाला प्रत्यक्ष लोकांपर्यंत आणायला त्याचं साधन, त्याचं उपकरण बनवायला लावतो ते म्हणजे तंत्रज्ञान. आणि म्हणून तंत्रज्ञान ही सुद्धा एक महत्त्वाची शाखा आहे. त्यामध्ये कृषी उत्पादनाची साधनं असतील, वस्तू उत्पादनाची साधने असतील, ती कशी तयार झाली? अभियांत्रिकी म्हणजे इंजिनिअरिंग क्षेत्रातली साधनं किंवा काय गोष्टी आहेत, त्या कशा निर्माण झाल्या? त्याची काय परंपरा आहे? हे सगळं अभ्यासावं लागतं. आणि यासाठी सगळ्यांसाठी तंत्रज्ञानाचा इतिहास महत्त्वाचा आहे. वैज्ञानिक शोध आणि तंत्रज्ञानाची प्रगती ह्या परस म्हणजे मी आत्ताच म्हटलं विज्ञान आणि तंत्रज्ञान ह्या दोन्ही शाखा एकमेकावर डिपेंड आहे. या दोन्ही शाखा एकमेकावर अवलंबून आहे. आणि विज्ञान शोध लावतो आणि त्यावर उपकरण किंवा साधन बनवण्याचं काम तंत्रज्ञान करतो. आणि तंत्रज्ञानामध्ये कसे बदल होत गेले याचा पण इतिहास आहे ना. म्हणजे जेव्हा आमचा आदिमानव होता, जो रात्रभर गुहेमध्ये थांबायचा आणि सकाळ होताच अन्नासाठी भटकंती करायचा. सुरुवातीच्या काळात त्यांनी दगडी हत्यारं वापरली. आणि दगडी हत्यारे वापरण्यापासून तर आत्ता अगदी कृषी उत्पादनाच्या विकासापर्यंत ट्रॅक्टर, मशीन वगैरे, वगैरे वापरेपर्यंत याचा मोठा इतिहास आहे ना. त्यांनी पहिल्यांदा त्या ठिकाणी लाकडी नांगराचा उपयोग केला. तिथपासून पुढे बैलांचा उपयोग केला, ट्रॅक्टरचा उपयोग केला म्हणजे किती बदल होत गेलेले. आणि या बदलांचा सुद्धा एक इतिहास आहे आणि या विज्ञानाच्या प्रगतीमुळे उत्पादन प्रक्रियेचं यांत्रिकीकरण होत गेलं आणि ते कसं होत गेलं, तंत्रज्ञान कसं एकमेकावर अवलंबून आहे यासाठी इतिहास समजून घेणं आवश्यक आहे. उद्योगधंदे आणि व्यापार ही सुद्धा एक शाखा आहे. तर उद्योगधंदे आणि व्यापार यामुळे मानवी समाजामधील परस्पर व्यवहारांचं क्षेत्र विस्तारतं. परस्पर व्यवहारातलं क्षेत्र. म्हणजे पूर्वी लोक शेती करत होते. हळू-हळू उद्योगधंद्याकडे वळले. उद्योगधंद्यामध्ये जशा वस्तू निर्माण झाल्या, तर त्याचा देवाण म्हणजे व्यापार सुरू झाला. मग या व्यापारावर सुद्धा माणसाचं सांस्कृतिक जीवन त्या ठिकाणी अवलंबून होतं. आणि उद्योगधंदे आणि व्यापार हा एक व्यवस्थापनाचाच भाग आहे. आणि अशा प्रकारे जर बघितलं, तर या उद्योगधंद्यांना आणि व्यापाराला सुद्धा स्वतःचा एक असा इतिहास असतो. बाजार आहे, व्यापार आहे, यांचं स्वरूप कसं बदलत गेलं? पूर्वीचा बाजार कसा होता? पूर्वीचा व्यापार कशा पद्धतीने चालायचा? वस्तू विनिमय होता, बाजारात कोणत्या वस्तूंची खरेदी-विक्री होती. तिथपासून हळू जसा समाज बदलला, प्रगत झाला, त्याच्यानंतर नवे-नवे शोध लागले, तसं ते सगळं कसं बदलत गेलं, समाज कसा बदलला, उद्योगात कसे बदल झाले, व्यापार करण्याच्या पद्धती कशा-कशा बदलत गेल्या, या सगळ्यांचा त्यातल्या जडणघडणीचा वगैरे सगळा अभ्यास त्या ठिकाणी करावा लागतो. म्हणजेच उद्योगधंद्याला सुद्धा स्वतःचा इतिहास आहे. व्यवस्थापन शास्त्र, उत्पादनाची संसाधने, मनुष्यबळ आणि उत्पादनाच्या विविध प्रक्रिया, बाजार, विक्री हे सगळं व्यवस्थापन म्हणजे मॅनेजमेंटमध्ये येतं. आणि हे जे मॅनेजमेंटमध्ये येतं, हे समजावून घेणं आपल्याला आवश्यक असतं. कारण ह्या ज्या सगळ्या यंत्रणा आहे भूतकाळातल्या, त्या कशा पूर्वी होत्या आणि कशा आता बदलत गेलेल्या आहे. त्यातून माणसाची मानसिकता कशी बदलत गेली हे समजावून घेण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या सामाजिक संस्था असतील, वेगवेगळ्या आर्थिक संस्था असतील, याचाही अभ्यास करावा लागतो. हे व्यवस्थापन शास्त्राचा सुद्धा एक आधीचा इतिहास आहे. आणि हा इतिहास अभ्यासल्यानंतरच व्यवस्थापन आपल्याला चांगल्या प्रकारे येतं. उदाहरणार्थ समजा एखाद्या कंपनीत नवीन मॅनेजर आला, व्यवस्थापक आला. त्याने तडकाफडकी निर्णय घेतलं, की आता चला कर्मचाऱ्यांचा 20% पगार बंद, शनिवार, रविवार सुट्टी त्यांची बंद, त्यानंतर दिवाळीला बोनस नाही. फटाफट निर्णय घेतले त्याने. अरे पण तू आलाय निर्णय घेतो ठीक आहे. परंतु तू एवढे झटपट निर्णय घेताना कधी-कधी कर्मचाऱ्यांचा आक्रोश पण होईल, असंतोष पण होईल. अशा वेळेला तुला आधीच्या व्यवस्थापकांनी काय केलेलं होतं? त्याच्या आधी या कंपनीचा इतिहास काय आहे? तिथलं व्यवस्थापन कसं चालत होतं? हे अभ्यासावंच लागणार आहे ना. म्हणजे हे झालं थोड्या काळाचं एक उदाहरण.
तसं हे एक व्यवस्थापन शास्त्राची भूतकाळाची एक साखळी आहे आणि ती साखळी अभ्यासून घेण्यासाठी त्याचा व्यवस्थापन शास्त्राचा एक इतिहास आहे आणि तो सुद्धा या ठिकाणी आपल्याला अभ्यासावा लागतो. कला. कला म्हणजे काय? तर स्वतःला असलेले ज्ञान आणि आलेले अनुभव ते इतरांसमोर व्यक्त करणं किंवा ते सादरीकरण करणं म्हणजे कला, आर्ट. पुढच्या प्रकरणात त्याचा सविस्तर अभ्यास होणार आहे. आता ह्या विविध कलेमध्ये आपण काय व्यक्त करतो? स्वतःची अभिव्यक्ती नृत्यातून, गाण्यातून किंवा चित्रकलेतून, शिल्पकलेतून. त्यामागे वैचारिक, भावनिक आणि सांस्कृतिक परंपरेच्या कलेचा इतिहास आपल्याला समजावून घ्यावा लागतो. म्हणजे कलेला पण स्वतःचा इतिहास असतो. कला पूर्वी कशी निर्माण झाली? त्यात कला आविष्काराचं मर्म काय होतं? कलाकृतीच्या निर्मात्याची मानसिकता काय होती? हळू त्यात कशा प्रकारे बदल होत गेले? आणि हे सुद्धा कलेचा इतिहास अभ्यासून घेताना आपल्याला समजावं लागतं. मानवी ज्ञानशाखा. आता इतर अनेक ज्ञानशाखा आहेत जसं की इतिहास आपलाच विषयाचा, पुरातत्व, समाजशास्त्र, मानवशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र अशा अनेक ज्ञानशाखा आहेत आणि या ज्ञानशाखाचा नेमका उगम कसा झाला? त्याचा विकास पुढे हळू कसा होत गेला? याचाही स्वतःचा एक इतिहास असतो आणि तो इतिहास समजावा घ्यावा लागतो. विद्यार्थी मित्रांनो, तत्वज्ञान ही विज्ञान आणि इतर सर्व ज्ञानशाखांची जननी मानली जाते. कारण तत्वज्ञानातूनच सगळा डोलारा उभा राहिलेला आहे. रिकामी जागा सुद्धा स्वाध्यायात आहे. तत्वज्ञान ही विज्ञान आणि सर्व ज्ञानशाखांची जननी आहे आणि म्हणूनच आपल्याला या सगळ्यांचा अभ्यास करताना आधी तत्वज्ञान समजावून घ्यावं लागतं. कारण मानव हा एक जिज्ञासू प्राणी आहे. तो नेहमी त्याला पूर्वीच्या गोष्टी कशा घडत गेल्या असतील, कसा त्यांचा विकास होत गेला असेल, याची त्याला उत्सुकता असते, आत्मीयता असते, जिज्ञासा असते आणि त्यातून त्या ठिकाणी तो निरनिराळे सिद्धांत मांडू लागतो. जसं की त्या ठिकाणी मी मगाशीच सुरुवातीला तत्वज्ञानात म्हटलं, की जगाची उत्पत्ती कशी झाली असेल, सृष्टीचक्र कसं अस्तित्वात आलं असेल, देव संदर्भातल्या काय कल्पना असेल, प्रसन्न करून घेण्यासाठी केलेले विधी असेल, हे कोणी निर्माण केले आणि त्याचा कसा विकास होत गेला म्हणजे याचा मागे एक तत्वज्ञान आहे आणि त्यातून ह्या तत्वज्ञानाची सगळी बीजे कळतात आणि त्यातून सुद्धा इतिहास त्या शाखेच्या इतिहासाकडे आपल्याला जावं लागतं. हेच मित्रांनो याचा अर्थ यामध्ये आपण त्या ठिकाणी तत्वज्ञान बघितलं, विज्ञान बघितलं, तंत्रज्ञान आहे, उद्योग आणि व्यापार आहे, व्यवस्थापन शास्त्र आहे, कला आहे आणि इतर सर्व ज्ञानशाखा आहे. या प्रत्येक क्षेत्राला, या प्रत्येक ज्ञानशाखेला स्वतःचा एक इतिहास असतो आणि तो इतिहास अभ्यासल्याशिवाय आपल्याला पुढे जाताच येत नाही. शेवटचा टॉपिक त्या ठिकाणी बघूया. तो म्हणजे इतिहासाबद्दल उपयोजित इतिहास आणि वर्तमान काळ. आता इतिहासाचा व दैनंदिन व्यवहारामध्ये उपयोग कसा होतो हे आपण बघा, की बरेच जण विचारताय इतिहासाचा दैनंदिन व्यवहारामध्ये उपयोग काय? हाच प्रश्न मी सुरुवातीला विचारला आणि बऱ्याचदा माझं ते बोलून पण झालेलं आहे. आता हा जो प्रश्न जेव्हा विचारला जातो ना, त्या प्रश्नाच्या उत्तरात म्हणजे प्रश्नांच्या उत्तरातच त्या प्रश्नाचं उत्तरही त्या ठिकाणी सापडतं. कारण भूतकाळात अनेक स्वरूपात मूर्त आणि अमूर्त वारसा आमच्या पूर्वजांनी निर्माण करून मूर्त म्हणजे जो दिसतो, अस्तित्वात आहे, म्हणजे लेण्या आहे, मंदिर आहे, किल्ले आहे, राजवाडे आहे, म्हणजे वास्तू आणि अमूर्त म्हणजे धार्मिक विधी असतील, पारंपरिक गाणी असतील वगैरे, वगैरे. म्हणजे मौखिक वारसा आणि हा वारसा आमच्या पूर्वजांनी निर्माण केला, की ज्याबद्दल आम्हाला कुतूहल असतं, आत्मीयता असते आणि त्यांच्या अस्तित्वाचा इतिहास आपल्याला समजावून घ्यावासा वाटतो. कारण हे आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेला असतो. पूर्वजांनी तो कसा निर्माण केला, कशा पद्धतीने आहे, मग हळू ओळख आपल्याला होते आणि त्यातून इतिहासातून ज्ञान मिळतं. एखाद्या वारसा स्थळाला आपण भेट दिली, तर भेट दिल्यानंतर जेव्हा मी ताजमहाल बघतो, तेव्हा आम्हाला शहाजहान आठवतो. लाल किल्ला बघतो, तेव्हा मुघलांकडे घेऊन जातो. आणि त्यांच्या ज्ञानाकडे, उगमाकडे आम्हाला घेऊन जातो. म्हणजेच तो सांस्कृतिक वारसा आपल्याला पुढील पिढीच्या हितासाठी दीर्घकाळ जतन करायचा आहे. कारण ही जी वारसा स्थळे ज्याचा अभ्यास नेक्स्ट टॉपिकमध्ये म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तर होईल. ती वारसास्थळे जी मागच्या पिढ्यांनी जतन करून आज आमच्या पिढीपर्यंत आणली, ती आम्हाला पुढच्या पिढीकडे कशी द्यायची आहे. तर त्याचा विचार आपण करू लागतो आणि म्हणून तो वारसा, मग तो मूर्त वारसा किंवा अमूर्त वारसा असू दे, त्याचं जतन आणि संवर्धन करण्याची सवय लागते. आणि त्यामुळे कोणी पर्यटन करतं, कोणी हॉटेल व्यवसाय करतं, कोणी मार्गदर्शक म्हणून काम करतं, कोणी स्थानिक वस्तू विक्री करतं आणि यातून अनेक लोकांना रोजगाराच्या म्हणजे व्यवसायाच्या संधी निर्माण होत असतात. आणि थोडक्यात सांगायचं म्हटलं तर उपयोजित इतिहास म्हणजे काय? तर इतिहासाच्या आधारे वर्तमान काळाचे यथायोग्य आकलन आणि भविष्य काळासाठी दिशादर्शन असे उपयोजित इतिहासाचं वर्णन करता येईल.
म्हणजे जे इतिहास आहे त्याच्या आधारे वर्तमान काळ समजून घ्यायचा, त्याचं विश्लेषण करायचं आणि भविष्य काळातील दिशा ठरवण्यासाठी उपयोजित इतिहास म्हणजे भूतकाळाचा आपल्याला उपयोग होत असतो. विद्यार्थी मित्रांनो, या प्रकरणाचा पहिला भाग संपलेला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तर प्लीज लाईक तर कराच, पण आपल्या वर्गमित्रांना शेअर नक्की करा. तसेच पुढील नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.